नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिलं संच सेट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 1.1 सोडवतोय आपण। प्रश्न 4 सोडवणार आहोत। खालील संच यादी पद्धतीने लिहा। पहिला आहे भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच। यादी पद्धतीने लिहिताना या ठिकाणी मराठी महिने आपण म्हणतो याला ए बरोबर महिरीप कंसात चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन। यामध्ये दुसरा आहे COMPLEMENT कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच। या ठिकाणी डबल अक्षर घ्यायचं नाही, त्यामुळे सी महिरूप कंसात यादी करायची आहे। महिरूप कंसात COMPLENT ओके। ई या ठिकाणी रिपीट झालेलं आहे, ते आपण एकदाच घेतलेलं आहे ओके। यम सुद्धा रिपीट झालेलं आहे, तेही एकदा घेतलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक अक्षर लिहिल्यानंतर स्वल्पविराम द्यायचा। त्यानंतर तिसरा आहे मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच। या ठिकाणी नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत। या ठिकाणी सी बरोबर महिरूप कंसामध्ये म्हणजे तिसरा संच मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच सी मानला, वरती बी मानला। या ठिकाणी कॉम्प्लिमेंट या शब्दाच्या अक्षरांचा संचासाठी सी बरोबर या ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिये नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा, महिरूप कंस पूर्ण स्वल्पविराम द्यायचा। चौथा आहे 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच। मूळ संख्या म्हणजे तिचे अवयव पडत नाहीत, 1 शिवाय दुसरा कोणताही अवयव नाही, त्यामुळे डी बरोबर 20 पर्यंत कोणत्या मूळ संख्या आहेत? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, तिला तिच्याशिवाय भाग जात नाही, तिचे अवयव पडत नाहीत। 11, 13, 17 आणि 19 या सर्व मूळ संख्या आहेत 20 पर्यंतच्या ओके। डी बरोबर या ठिकाणी आपण महिरूप कंसामध्ये स्वल्पविराम देऊन या संख्या लिहिलेल्या आहेत। त्यानंतर पृथ्वीवरील खंडांचा संच। या ठिकाणी कोणते खंड आहेत? ऑशिया आहे महिरूप कंसात ई बरोबर आपण म्हटलेलं आहे, म्हणतोय ओके। यामध्ये हे आता आपण 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच पहिला 2, 3, 5, 7, 11, 13, 15, 17, 19 हे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 आणि आता आपण पृथ्वीवरील खंड पाहतोय। ई बरोबर मानला आपण महिरूप कंसात आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका हे 7 खंड आहेत। आणखी पहा महिरूप कंसामध्ये आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका ओके। 5वा प्रश्न आपण पाहणार आहोत। खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा। ए बरोबर महिरूप कंसात 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100 हे काय आहेत? नैसर्गिक संख्यांचे हे वर्ग आहेत 1 ते 10 पर्यंत। 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81 आणि 10 चा 100। म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? यादी गुणधर्म पद्धतीने लिहायचा। ए बरोबर महिरूप कंसात एक्स उभी रेषा, एक्स काय आहे? एन वर्ग आहे आणि एन काय आहे? हा नैसर्गिक संख्या एनचा घटक आहे। हा एन नैसर्गिक संख्येचा घटक आहे एनचा आणि हा एक्स एन वर्ग आहे। मग हा एन 10 पेक्षा लहान आहे किंवा मोठा आहे। महिरूप कंस पूर्ण 10 पेक्षा लहान किंवा बरोबर म्हणजे 10 चा वर्ग 100 आहे ओके। 1 चा वर्ग 2 चा एनचा वर्ग म्हणजे एन नैसर्गिक संख्या आहे 1 पासून 10 पर्यंत हे वर्णन लिहिलेलं आहे। त्यानंतर बी बरोबर महिरूप कंसात 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 महिरूप कंस पूर्ण 6चा पाढा आहे 6 पासून 48 पर्यंत 6 8 48 म्हणजे या ठिकाणी 6ची पट आहे। म्हणून या ठिकाणी वाय बरोबर महिरूप कंसात बी बरोबर वाय महिरूप कंसात वाय काय आहे? उभी रेषा मांडून पुढे वाय काय आहे? वायवर कोणतं बंधन आहे? वाय कोणता गुणधर्म पाळते? 6 एन म्हणजे यांची सापट आहे। आणि हा एन काय आहे? एनचा घटक आहे नैसर्गिक संख्येचा, म्हणजे सर्व एन जे आपण घेणार आहोत एनचा एन बद्दल 1 घेतलं 6 1 6, एन बद्दल नैसर्गिक संख्या 2 घेतली 6 2 12, एन बद्दल 3 घेतले 6 3 18। अशा पद्धतीनं हा जो एन आहे लहान एन तो एनचा घटक आहे आणि एन हा 9 पेक्षा लहान आहे। लहान 9 पेक्षा लहान म्हणजे 8 म्हणून 6 8 48 ओके। त्यानंतर सी बरोबर महिरूप कंसात SMILE महिरूप कंस पूर्ण स्माईल शब्दातील अक्षर आहे ओके। म्हणून या ठिकाणी
सी बरोबर वाय महिरपी कंसात वाय काय आहे हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे. ओके. आणि मग पुढं डी बरोबर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आठवड्यातील 7 वार आहेत. ओके. डी बरोबर झेड महिरपी कंसात झेड. झेड काय आहे हे आठवड्यातील दिवस आहे. सोमवार घेतला तो आठवड्यातील वार आहे. मंगळवार घेतला तो आठवड्यातील वार आहे. ओके. आणि शेवटी 5वा आहे एक्स बरोबर महिरपी कंसात अक्षर कोणते आहेत ए ई टी. आता हे कोणत्या इंग्रजी शब्दातलं अक्षर आहे. आपण ई टी इट म्हणजे खाणे 3 अक्षर आहेतच. ए आहे, टी आहे, ई आहे. टी ए टी म्हणजे चहा 3 अक्षर आहेतच. टी ई आणि ए. आणि ए टी एट म्हणजे ईटचा भूतकाळ आहे. ए टी ए खाल्ले. ए आहे, टी आहे, ए आहे म्हणजे या तिन्ही शब्दापैकी कोणताही शब्द वापरला पाहिजे या शब्दातलं अक्षर आहे. ओके. अशा पद्धतीनं. क्वेश्चन नंबर 4 राईट द फॉलोइंग सेट्स यूजिंग लिस्टिंग मेथड. फर्स्ट एक्झाम्पल ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. आन्सर इज दॅट सपोज नेम ऑफ सेट ए इज इक्वल टू इन करली ब्रॅकेट चैत्रा, वैशाखा, ज्येष्ठ, आषाढा, श्रावणा, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. ओके. करली ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड ऑफ क्वेश्चन लेटर्स इन द वर्ड COMPLEMENT कॉम्प्लिमेंट. सपोज सेट B इज इक्वल टू इन करली ब्रॅकेट हियर C, O, M, P, L, E, N, T. Okay. Here M letter repeated. Write only 1 times. E also repeated. Write only 1 times. Okay. Third sub question set of human sensory organs. Suppose this is set C in curly bracket nose, ears, eyes, tongue and skin. Okay. Sub question number 4th set of prime numbers from 1 to 20. The prime numbers are from 1 to 20. Suppose set D is equal to curly bracket 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. Fifth sub question 5 sub question 5th names of contents of the words. Names of continents of the world. Suppose this set E here in curly bracket Asia, Africa, North America, Asia, Africa, Europe, Antarctica, Australia and North America. Okay. Question number 5 write the following sets using rule method. First set is A is equal to in curly bracket 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100. Okay. In rule method how to write A is equal to in curly bracket x where x is equal to n square and n belongs to n. That means n is a element of n and n small n is a less than or equal to 10 curly bracket complete. Okay. B is equal to in curly bracket 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 curly bracket complete. Here how to write in rule method B is equal to in curly bracket y. What is y? Y is equal to 6n where n is a small n is a complement of n and n is less than 9 curly bracket complete. Or C is equal to in curly bracket smile curly bracket complete. What is this? Here suppose this is D is equal to in curly bracket C is equal to in curly bracket y. Here y is in the word letter in the word smile. Okay. Again C is equal to in curly bracket y. Y is a letter in the word smile. Okay. Then D, what is D? D is equal to
in curly bracket Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. What is here D? D is equal to Z. What is Z? Z is a day of the week. Okay. Then last here fifth X is equal to in curly bracket A E T curly bracket complete. Here how to write? X is equal to in rule method this X is equal to in curly bracket X. What is X? Is a letter in the word eat or T or ate. Okay. संचाचे प्रकार टाइप्स ऑफ सेट्स आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. संचाचे नाव आहे, व्याख्या आहे, उदाहरणे कॉलम आहेत. संचाचे नाव एक घटक संच सिंगल टोन सेट या नावातच व्याख्या आहे. एक घटक संच म्हणजे ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचाला एक घटक संच असे म्हणतात. उदाहरण द्यायला ए बरोबर 2. ए हा सममूळ संख्यांचा संच आहे. सममूळ संख्या केवळ आणि केवळ एकच आहे, ती 2 आहे. एकच घटक. ओके. म्हणजे हे उदाहरण आहे एक घटक संचाचं. दुसरा आहे रिक्त संच नल सेट और एम्प्टी सेट. ज्या संचामध्ये दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच म्हणायचं. म्हणजे रिक्त म्हणजे मोकळा संच, घटक त्यामध्ये नसतो. हा संच असा मोकळा तर दाखवायचा किंवा फाय या चिन्हांत दाखवायचा. उदाहरण आहे बी बरोबर किती तर उदाहरण देऊ शकते. आपण पुस्तकातलं उदाहरण पाहतोय. बी बरोबर महिरूप कंसामध्ये एक्स. एक्स काय आहे? 2 आणि 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. 2 आणि 3 मध्ये नैसर्गिक संख्या नाही आहे, त्यामुळं म्हणून बी बरोबर असा मोकळाच कंस आहे, महिरूप कंस किंवा फाय. ओके. पुन्हा म्हटलं आपण 5 आणि 7 मधील पूर्ण वर्ग संख्या. 5 आणि 7 मध्ये पूर्ण वर्ग संख्या नाहीच आहे. 5 आणि 7 मध्ये 6 येते. 6 पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणजे हा संख्या नाही. 6 पूर्ण वर्ग संख्या नाही म्हणजे तो सुद्धा रिक्त संच आहे. त्यानंतर तिसरा आहे शांत संच फायनाईट सेट. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते किंवा मोजता येते त्याला शांत संच म्हणायचं. म्हणजे संचामधले घटक मोजता येतात त्यांना शांत संच म्हणायचं. ओके. घटकांची यादी मर्यादित आहे. उदाहरण आपण घेऊ शकतो. समजा 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या लिहू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या 100 पर्यंत लिहू शकतो. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या मर्यादित आहेत. 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्या मर्यादित आहेत. म्हणजे सी बरोबर महिरूप कंसात पी काय आहे? 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. मग कोणत्या आहेत त्या? अमर्यादित आहेत का? नाही. 4 आहे, 8 आहे, 12 आहे, 16 आहे, 20 आहे म्हणजे मर्यादित आहेत म्हणून हा शांत संच आहे. आणि अनंत संच म्हणजे इन्फिनाइट सेट. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित असते आणि मोजता येत नाही त्यांना अनंत संच म्हणायचं. उदाहरणार्थ n बरोबर 1 महिरूप कंसात 1 2 3 डॉट 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 अनंतापर्यंत महिरूप कंस पूर्ण. ओके. म्हणजे घटक याच्यामध्ये अमर्यादित आहेत, मोजता येतच नाहीत म्हणून त्यांना अनंत संच असं म्हणायचं. ओके. नेम ऑफ द सेट सिंगलटोन सेट. ए सेट कन्सिस्टिंग ऑफ ए सिंगल एलिमेंट इज कॉल्ड ए सिंगलटोन सेट. Okay, example A is equal to in curly bracket only 2. What is 2? A is the set of even prime number. Even prime number is only 1, 2. Okay, singleton. Here is only one element. Second, empty set or null set. If there is not a single element in the set which satisfies the given condition, then it is called a null set or an empty set. Null set is represented by empty in curly bracket empty, there is no element. Okay, or a symbol phi. Okay, what is example? B is equal to in curly bracket x. What is x? Is a natural number between 2 and 3. There is no natural number between 2 and 3, therefore B is equal to phi or phi. Okay, here finite set. If a set is a null set or number of elements are limited and countable, then it is called as finite set. What is example? C is equal to in curly bracket p. What is p? P is the number from 1 to 22 divisible by 4. Okay, between 1 and 22 what are the numbers divisible by 4? 4, 8, 12, 16, 20 are countable. Okay, therefore this is a finite set. C is equal to in curly bracket 4, 8, 12, 16 and 20. What are the numbers divisible by 4? Infinite set.
If number of element in a set is unlimited and uncountable, then the set is called the infinite set. What is example? N is equal to in curly bracket 1 2 3 dot 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 dot. Infinite. Okay, here not countable. All natural numbers are not countable. Unlimited numbers. Okay, this set is called as infinite set. Okay, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.